नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जे पहला मुची तीन ओढली डरकाळी ओके। या अब्दुल कलाम भारतरत्न अब्दुल कलाम केंद्रामध्ये आज भव्य दिव्य असा पुरस्कार सोहळा तेजस मेगा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केला होता। या ठिकाणी विविध स्तरातून जे की अभंग, भावगीत, लोकगीत, भीमगीत, शाहीर, कवी, लेखक सर्व कलावंतांचे या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला गेला आणि कलावंतांना उत्तेजना उत्साह मिळावा यासाठी तेजस फाउंडेशननं हा कार्यक्रम राबविलेला आहे आणि चांगल्यापैकी प्रतिसाद या ठिकाणी सर्वांनी दिला आहे, मिळालेला आहे। या ठिकाणी मेघाताई डोळस यांनी खालच्या थरातील कलावंतांना तेज आणि उत्साह मिळावा म्हणून हा प्रतिवर्षी पुरस्काराचा सोहळ्याचा कार्यक्रम असतो आणि भरभरून या पुरस्कार सोहळ्याला प्रतिसाद मिळत असतो। सर्व स्तरातून या ठिकाणी आलेले कलावंत पुरस्कार घेऊन या ठिकाणी फाउंडेशनचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे आणि या फाउंडेशन मागची भूमिका फार दुःखाची आहे। हे तेजस फाउंडेशनच्या मागचा विषय असा आहे की मॅडमचे चिरंजीव होते, त्यांचा अंत झाला म्हणजे दुःखद निधन झालं। ते ऑस्ट्रेलिया इथे शिकायला होते आणि मॅडमने एक मनात निश्चय केला की बा आपण आपल्या मुलाचं नाव सदैव कायम स्मरणात राहू, आठवणीत राहू म्हणून त्यांनी त्यांच्या नावाने तेजस मेगा फाउंडेशन हे निर्मिती केली। आज किती जणांना पुरस्कार वितरण झालं? या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये 14-15 लोकांनी पुरस्कार सोहळ्यासाठी आलेत। काही गैरहजर आहेत, त्यांचे पुरस्कार आम्ही पोस्टाने पाठवणार आहोत। पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप होतं आपल्या या ठिकाणी ट्रॉफी आणि सन्मानपत्र अशा प्रकारे स्वरूप। आपलं नाव सांगा। माझं नाव जीवन सिंग दिलवाल। पदाधिकाऱ्याचं नाव सांगा। या ठिकाणी मेघाताई डोळस या प्रमुख या ठिकाणी तेजस फाउंडेशनच्या आहेत निर्मात्या, नंदकुमार खरात आणि रणजित कौरताई वकील आणि सोबत कांचनताई सदस्यवे। नमस्कार। बौद्धाचार्य प्रदीप पिसा गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये माझा जन्म झाला, लहानचा मोठा झालो। अनेक संस्थेचे, अनेक राजकारणी संघटनेशी माझा संबंध झाला आणि बरेच ठिकाणी आम्ही कार्य करत होतो। परंतु मेघाताईंच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांचं कार्य मला ऐकायला मिळालं आणि त्यांच्या तेजस फाउंडेशनला मी होकार दिला आणि मला माहीत झालं की आपण हा कार्यक्रम करा। अनेक मोठमोठे राजकीय मंडळी किंवा मोठमोठ्या संस्था, जसं काही लोक ताईंनी सांगितलं की पैशासाठी संस्था उभारतात, परंतु यांनी पैशासाठी संस्था न उभारता जरा गळ्यातील कलाकारांना, माझ्यासारख्या बौद्धाचार्यांना वावर मिळावा, त्यांना त्यांची प्रगती होईल यासाठी ते केलं। त्यांची या वाटचालीला मी तर भरभरून शुभेच्छा देईन, कारण अशी निस्वार्थी व्यक्ती फार कमी मिळते या जगामध्ये। त्या मॅडमने केलं मेघालयाचे कार्य आणि त्यांच्या कार्याला अजून म्हणजे प्रतिसाद मिळो एवढी मी अपेक्षा करतो आणि याचं थांबतो।